नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 10वी इतिहास या विषयाबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे। तर प्रकरण 8वा आहे पर्यटन आणि इतिहास। या पाठाबद्दल आपण अधिक सविस्तरपणे माहिती घेऊया। पहिला पॉइंट आहे पर्यटनाची परंपरा, पर्यटनाचे प्रकार, पर्यटनाचा विकास, ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी ह्या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर पहिल्यांदा आपण पर्यटनाची परंपरा हा मुद्दा पाहूया। आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे। म्हणजे तीर्थक्षेत्रांना भेट देणे म्हणा, स्थानिक जत्रा यात्रांना जाणे, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे, व्यापारासाठी जाणे म्हणा, या निमित्ताने पूर्वी पर्यटन घडून येत असे। म्हणजे सारांश स्वरूपात सांगायचे झाले तर मानवास खूप पूर्वीपासूनच फिरण्याची काय आहे, आवड आहे। मग आता पर्यटन म्हणजे नेमकं काय? दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणत असतो, पर्यटन म्हणतो। मग 19व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने 600 लोकांची लिस्टर ते लाब्रो अशी रेल्वे सहल आयोजित केली। मग पूर्ण युरोपची भव्य वर्तुळकार सहल यशस्वीपणे घडवून आणली। कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला। यातूनच आधुनिक पर्यटन युग त्या काळात सुरू झालेला दिसून येतो। आता आपण पर्यटनांचे प्रकार पाहणार आहोत। आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय झालेला आहे। म्हणजे देशातील व परदेशातील पुरावस्तू म्हणा, इतिहास प्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे म्हणा, प्राचीन कला निर्मितीची केंद्रे म्हणा, तीर्थक्षेत्रे, औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींना भेटी देणे ही पर्यटनामागील काय असते, एक मुख्य प्रेरणा असते। निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित गोष्टींमधील रम्यता व भव्यता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा जगभराच्या पर्यटकांना असते। त्यामुळे हिमशिखरे, समुद्र किनारे, घनदाट जंगले असे उपेक्षित प्रदेश पर्यटनात आलेलं आहे। त्यांच्यावर दृकश्राव्य प्रसार माध्यमातून कार्यक्रम तयार होऊ लागले। पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक, विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने प्रकार पडतात। त्यानंतरचा आहे स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन। हा प्रवास सुलभ असतो, तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो। म्हणजे विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणेच आपण त्याचे काय करतो, नियोजन करू शकतो। त्यानंतरचा आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन। जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे। म्हणजे जहाजांमुळे समुद्रकिनाऱ्यावरचे देश जोडले गेले, रेल्वेच्या रुळांनी युरोप जोडला गेला, विमानांनी जग जवळ आणले। आर्थिक उदारीकरणानंतर काय झालं, भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे। अभ्यास, विरंगुळा, स्थलदर्शन, व्यावसायिक कामे, बैठका, करारमदार इत्यादी। मग चित्रपटांची चित्रीकरण यासारख्या कामासाठी देश विदेशात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण हे काय झालेलं आहे, वाढले आहे। त्यानंतरचा आहे ऐतिहासिक पर्यटन। संपूर्ण जगभरातील हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहे। लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलीचे आयोजन केले जाते। म्हणजे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ नीलकंठ दांडेकर दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असत। म्हणजे भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम म्हणा, 1857च्या स्वतंत्र लढ्याशी संबंधित स्थळे अशाही ऐतिहासिक ठिकाणच्या सहली आयोजित केल्या जातात। त्यानंतरचं आहे भौगोलिक पर्यटन। यात विविध वैशिष्ट्ये निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते। अभयारण्य म्हणा, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणा, त्यालाच उत्तराखंडमध्ये आहे ते, आणि समुद्र किनारे, भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण स्थळे म्हणा, उदाहरण म्हणजे लोणार सरोवर घेता येतं, निघोज येथील रांजण खळगे इत्यादीचा समावेश होतो। मग इत्यादीचा समावेश भौगोलिक पर्यटनात होतो। यातील अनेक स्थळांमधील निसर्गाचे अवलोकन करावे या इच्छेपोटी आणि कुतूहलापोटी सुद्धा अनेक पर्यटक तिथे जात असतात। आता आपण आरोग्य पर्यटनाबद्दल माहिती घेऊया। याशिवाय आपण व्हॅली ऑफ फ्लॉवर्स इथं छायाचित्रामध्ये पाहू शकतो। व्हॅली ऑफ फ्लॉवर्स इयत्ता 10वीच्या पुस्तकातील 8व्या प्रकरणामध्ये आहे। त्यानंतर ॲडिशनल माहिती म्हणून आपण जगभरातील विविध समाजातील लोक अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत।
म्हणजे त्यांच्यामध्ये प्रचलित असलेल्या पुराणकथा म्हणा आणि त्यांच्या पुराणकथेशी जोडली गेलेली भौगोलिक स्थळे म्हणा, यांच्यातील एकात्मतेची भावना त्यामुळं टिकून राहतं. मग या स्थळांना भेट देण्यास महत्त्व येते. त्यातूनच काय होतं, धार्मिक पर्यटनांची सुरुवात होते. म्हणजे उदाहरण म्हणजे अनेक लोक खूप ठिकाणी विखुरलेले आहेत, त्या स्थानासाठी ते देवप्रसिद्ध आहेत. मग ते पाहण्यासाठी धार्मिक पर्यटन सुरू होतं. मग त्यामध्ये 4 धाम आलं, 12 ज्योतिर्लिंगे आले. यामधील बहुसंख्य ठिकाणी लोकांची सोय व्हावी म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या व्यक्तिगत गंगाजळीतून लोकोपयोगी कामे केलेली आहेत. अशा प्रकारे माहिती सुद्धा आपण यातून घेऊ शकतो. त्यानंतरचं आहे आरोग्य पर्यटन. बघा, भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत. म्हणजे या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत. भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. म्हणजे त्याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात. योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात. कृषी पर्यटनाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे. म्हणजे अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे, इस्रायल सारखे शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यासारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले आहेत. त्यानंतरचं आहे क्रीडा पर्यटन. क्रीडा पर्यटन हा 20व्या शतकात उदयास आलेला एक प्रकार असून जागतिक पातळीवर ऑलिम्पिक म्हणा, विम्बल्डन म्हणा आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धा, तर भारतीय पातळीवर हिमालयन कार रॅली आणि महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यासारखे प्रकार आहेत. म्हणजे हे सामने पाहायला जाणे म्हणजे काय आहे, एक प्रकारचं क्रीडा पर्यटन आहे. त्यानंतरचं आहे नैमित्तिक पर्यटन. माणूस पर्यटनासाठी कारणे शोधत असतो. 21व्या शतकात अशा अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. उदाहरण म्हणजे जगभरातील विविध देशांमधील फिल्म फेस्टिवल्स म्हणा, संमेलने म्हणा, आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शने इत्यादी. म्हणजे अशा कारणांसाठी लोक ठिकठिकाणी जात असतात. महाराष्ट्रातील साहित्य रसिक दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जात असतात. त्यानंतरचा आहे तिसरा महत्त्वपूर्ण पॉइंट म्हणजे पर्यटनांचा विकास. पर्यटनांचा विकास आपण पाहणार आहोत. देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येथे आहे. म्हणजे पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता, प्रवासातील सुखसोयी, उत्तम दर्जाच्या निवासस्थानांची उपलब्धता, प्रवासात स्वच्छतागृहांच्या सोयी या गोष्टींना पर्यटनांमध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. म्हणजे यामध्ये दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आहे. म्हणजे ऐतिहासिक वारसांच्या जतनासाठी आपणास काही काळजी घेणे आवश्यक असते. ऐतिहासिक वारसांच्या स्थळाचे विद्रुपीकरण करणे, भिंतीवर मजकूर लिहिणे आणि झाडांवर कोरणे, जुन्या वास्तू भडक रंगात रंगवणे, परिसरस्थळी सुविधांचा अभाव असणे, ज्यायोगे अस्वच्छता वाढते यासारख्या गोष्टी टाळायला हव्यात. जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांमध्ये माहिती पुस्तिका, मार्गदर्शिका, नकाशे, इतिहासविषयक पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. म्हणजे पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना दुभाषाचे शिक्षण देणे, त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे या गोष्टी करता येतील. त्यानंतरचं आहे आता ऐतिहासिक स्थळाचे जतन आणि संवर्धन. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धनमध्ये हे एक मोठं आव्हान असून आपल्या देशाला प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा मिळाला आहे. म्हणजे त्याचबरोबर नैसर्गिक समृद्धीचा वारसाही आपल्याला लाभला आहे. या वारशाचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित, सांस्कृतिक अशा 2 प्रकारचा वारसा असतो. म्हणजे संपूर्ण जगात गौरवली गेलेली काही महत्त्वाची स्थळे भारतात आहेत. ताजमहाल आणि जंतर मंतर, वेधशाळेच्या बरोबरीने महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरी, एलिफंटा लेणी म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक म्हणा, पश्चिम घाटातील कास पठार यांचा यामध्ये समावेश आहे. अशा प्रकारे ऐतिहासिक स्थळाचे जतन आणि संवर्धन मध्ये माहिती घेत असताना जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते. ही वारसा स्थळे बघण्यासाठी आपल्या देशात, परदेशातून हजारो लोक येतात.
जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील एखाद्या स्थळांची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुगून येते. म्हणजे परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा आपणास काय चित्र दिसते? स्थळांच्या परिसरात पर्यटक खडूने खोडसाने आपली नावे लिहितात, चित्रे काढतात. त्यांच्या विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो. पर्यटन स्थळांच्या जतनासाठी पुढील निश्चय करणे आवश्यक आहे. म्हणजे मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कचरा टाकणार नाही, म्हणजे कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण करणार नाही. पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी आपण पाहणार आहोत. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो जर आपण त्याच्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले तर. हा एक कायमस्वरूपी व्यवसाय आहे. यात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहेत. पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकांनी विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो. म्हणजे त्याने भरलेल्या व्हिसा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो. प्रवास खर्च म्हणा, हॉटेलमध्ये राहणे, खाणे, दुभाषाची मदत घेणे, वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे, एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो. पर्यटन केंद्राच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. तेथील हस्तोद्योग व कुटीरोद्योग यांचा विकास होतो. त्या वस्तूच्या खरेदी विक्रीत वाढ होते. उदाहरण म्हणजे स्थानिक खाद्यपदार्थ म्हणा, तेथील हस्तकौशल्यांच्या वस्तू म्हणा, इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात सुद्धा काय होते? वाढ होते. महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास हे मुद्दा आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने वैभवशाली वारसा लाभलेले एक राज्य आहे. अजिंठा, वेरूळ, घारापुरी, त्यालाच आपण काय म्हणतो? एलिफंटा लेणी असं म्हणतो. यासारखी जागतिक कीर्तीची लेणी, चित्रे व शिल्पे पंढरपूर, शिर्डी, सेगाव, तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक, पैठण, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, जेजुरी अशी अनेक देवस्थाने, हाजी मल्लंग, नांदेड येथील गुरुद्वारा, मुंबईचे माउंट मेरी चर्च म्हणा, महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, माथेरान, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहेत. म्हणजे कोयना नगर, जायकवाडी, भाटघर, चांदोली ही धरणे म्हणा, दाजीपूर, सागरेश्वर, ताडोबा ही अभयारण्ये ही महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे महत्त्वाची आहेत. इसवी सन 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली असून त्यामध्ये पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे. या महामंडळातर्फे राज्यात 47 ठिकाणी पर्यटक निवासाची सोय केली आहे. त्यात सुमारे 4000हून अधिक पर्यटकांची निवासाची सोय होते. म्हणजे तसेच अनेक खाजगी व्यावसायिकही या व्यवसायात उतरलेले आहेत. अशा प्रकारे इथे आपलं प्रकरण संपतो आणि एक ॲडिशनल माहिती म्हणून भारतातील पहिले आगळेवेगळे एक पुस्तकाचं गाव आपण पाहणार आहोत. महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेलं गाव आहे. म्हणजे या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटकांसाठीच पुस्तके आहेत. म्हणजे वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे जुने लेखक म्हणा, संत साहित्य म्हणा, कथा, कादंबरी, कविता, ललित चरित्रे, आत्मचरित्रे म्हणा, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर भिल्लार गावाला म्हणजे पुस्तकाच्या गावाला तुम्ही अवश्यपणे भेट देऊ शकता. याशिवायही बघा महाबळेश्वर, पाचगणी हे काय आहेत? एक थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणाला हजारो पर्यटक भेट देत असतात. म्हणजे तिथे मार्गदर्शक पर्यटकांना काही महत्त्वाच्या ठिकाणची माहिती सांगतात, ती ठिकाणे दाखवतात. काही विशिष्ट ठिकाणी फोटोग्राफर फोटो काढून देतात. घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात, घोडागाडीत फिरवतात. ही सर्व कामे तेथील स्थानिक लोक करतात. म्हणजे त्या कामातून त्यांना चांगला रोजगार मिळतो. म्हणजेच पर्यटन त्यांच्या उपजीविकेचे काय ठरते? साधन ठरते. त्यानंतर आहे दर्जेदार शिक्षण संस्थांना भेट देणे, एखाद्या स्थळाची स्थानिक संस्कृती, इतिहास, परंपरा आणि ऐतिहासिक स्मारकांना भेटी देणे, तेथील लोकांनी मिळवलेले विविध क्षेत्रातील यश अभ्यासणे, हे तेथील नृत्य, संगीत, महोत्सव यामध्ये भाग घेणे इत्यादी उद्देशाने केलेले पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन होय. अशा प्रकारे इथे आपला प्रकरण संपतो. तर प्रत्येकाने अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.